आपण आहोत आता डोंगराच्या अगदी टोकावर आणि इथून तुम्ही चारी बाजूने बघू शकता आपल्या छत्रपती संभाजीनगरचं दृश्य। इथे गाईवाले आहेत, जिकडून आपला पहिला व्हिडिओ आपण टाकला होता त्याच्या पुढचा हा भाग आहे आणि संपूर्ण दृश्य आपण पूर्ण वर्तुळाकार फिरून जर घेतलं तर चारी बाजूनी आपलं छत्रपती संभाजीनगर कसं दिसतंय हे आपण बघू शकतो। तर हा संध्याकाळचा 6चा वेळ आहे। 6 वाजता हे दृश्य आहे। कवळ्या उन्हामध्ये सूर्य मावळ तिकडे जातोय आणि त्या दिशेने आपण हा छत्रपती संभाजीनगरच्या बाजूने जाणारा धुळे सोलापूर हायवे बघतोय आणि या रस्त्याने जाणारी ही सगळी गोलाई प्लॉटिंग, आपापल्या जागेला केलेले कंपाऊंड आणि ही दुधाचा व्यवसाय करणारी कुटुंबे, तसेच ही शाळा। इकडे स्टेपिंग स्टोन अशी शाळा आहे आणि इथे शेततळ एक दिसतंय, ज्या तळ्यामध्ये स्विमिंगचं प्रशिक्षण दिलं जातं आणि मुलांना स्विमिंग शिकवलं जातं। अशा पद्धतीने उतरण्याचा हा मार्ग आहे। आपणही कधी आलेत तर चांगली बुटं घालून या, घसरण्याचा धोका आहे। खूप गुळगुळीत असा रस्ता इथे झालेला आहे, पडायची भीती असते। चालून चालून त्याच्यावरती कुठलंही लेअर राहिलेलं नाही आहे, त्यामुळे पाय घसरण्याची भीती असते। ही एवढी एक शक्यता जर तुम्ही टाळली तर तुम्ही सुरक्षित इथे येऊ शकता आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचं दृश्य हर्सूलपासून ते इकडे जालना रोड, इकडे आपल्या सुधाकर नगर आणि बीडकडे जाणारा रस्ता हा आहे धुळे सोलापूर हायवे। ज्या वाहतुकीच्या या गाड्यांना आपण बघतोय ती इकडे चाळीसगाव, कन्नड, धुळे अशा मार्गाने जाते। तर आपणही एकदा याला अवश्य भेट द्यावी। ही आहे नाथ व्हॅली स्कूल, नाथ व्हॅली शाळा, जी आपल्याला वरच्या अँगलनी अशी दिसते।